लातूरमधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरोरे यांना सीबीआयने आता ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। पुणे येथील सीबीआय कार्यालयामध्ये आज त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि आता त्यांना अटक झाल्याची माहिती किंवा ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। आपण जर पाहिलं तर मनोज शिरोरे यांनी त्यांच्या मुलासाठी पेपर फोडला होता किंवा काही प्रश्न जे आहेत ते विकत घेतल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर तिसरा आरोपी जो आहे तो नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये लातूरमधून अटक करण्यात आलेला आहे। सीबीआयची पथकं जी आहेत 2-3 पथकं जी आहेत ती कसून चौकशी जी आहे ते लातूरमध्ये वेगवेगळ्या स्तरावर करतात। इथले प्राध्यापक असतील, वसतिगृहाचे संचालक असतील, त्याचबरोबर काही डॉक्टर असतील ज्यांनी आपल्या मुलांना डॉक्टर करण्यासाठी म्हणून काही हालचाली संशयित पद्धतीने केलेल्या होत्या, त्यांना अटक करण्यात येते आहे किंवा त्यांची चौकशी करण्यात येते आहे। आज पहिला डॉक्टर जो आहे तो लातूरमधून अटक करण्यात आलेला आहे किंवा सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरोरे यांचं हे हॉस्पिटल आहे सिद्धिविनायक बालरुग्णालय। ते बालरोग तज्ञ म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांना काल 3 ते 4 तास सीबीआयच्या पथकानं या हॉस्पिटलमध्ये चौकशी केलेली होती आणि आज लातूर पुणे येथून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर।